श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, झटपट होणारे मुगाचे डोसे कसे वाटतात? चला डायरेक्ट आपण कृतीकडे सोडूया. त्याच्यासाठी काय 2 ते 3 वाटी मुगाची डाळ, आपण छान पिवळी पिवळी मुगाची डाळ ही रात्रभर भिजवली होती 2 ते 3 वाटी. आणि सकाळी उठून आपल्याला फक्त त्याला मिक्सर लावून घ्यायचं आहे. 2 ते 3 लसणाच्या कळ्या घ्यायच्या सोबत चवीला. आणि त्याच्यासोबत आपल्याला थोड्याशा 2 ते 3 मिरच्या घ्यायच्या आपल्या आवडीप्रमाणे, थोडा कढीपत्ता आणि आपल्याला थोडा कोथिंबीर देखील घालायची आहे. आणि छान आपल्याला वाटून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे. हे थोडं घट्ट दिसत असेल, पण जे पण मिक्सरला चिकटून राहतं ना, त्याच्यामध्ये आपण पाणी घालून ते फिरून घेऊया आणि ते पण याच्यामध्ये ॲड करून घेऊया. हे झालं की थोडं मीठ पण आपल्याला घालायचं आहे. बरं, मस्त एकत्र करून घेऊया आणि तोपर्यंत आपण तवा देखील तापत ठेवूया. छान तव्यावर पाणी शिंपडून घेऊया आणि मस्त तवा एकदम छान गरम झाला की आपण त्याच्यावर हे पसरून घेऊया. डोसा छान टाकून घेऊया. बघा असं पण टाकलेलं आहे हे सारण. आणि ज्यांना जसं आवडतं, जसं कोणाकोणाला कडक डोसा आवडतो त्यांनी छान असं पातळसर डोसा पसरावा. ज्यांना थोडं जाड लागतं त्यांनी थोडं जाडसर पसरावं. म्हणजे मी हे म्हणते की कारण माझ्या मिस्टरना जाडसर आवडतो, मला कडक डोसा आवडतो, क्रिस्पी, म्हणून सांगते तुम्हाला एक टीप. आणि बघा अशा प्रकारे छान पसरून घ्यायचा. थोडा वेळ आपल्याला कमी आचेवर किंवा मोठ्या होऊ द्यायचं आहे आणि आपोआपच हा डोसा सुटेल. बघा अशा प्रकारे मस्त होतो हा आणि झटपट होणारी रेसिपी आहे. आणि जर तुम्ही वर्किंग वुमन असाल तर तुमच्यासाठी बेस्टच आहे. आणि जर माझ्यासारखं शेड्यूल असेल की तुम्ही डायटिंग करत आहात, तुम्ही एक्सरसाइज पण करत आहात, रेग्युलरली करत आहात, तर प्रोटीनची पूर्ण जी नीड असते आपल्या दिवसभराची त्यांनी ही पूर्ण होते. सो पुष्कळ प्रोटीन मिळतं. कारण हे साधे आपण मुगाचे घेतलेले आहे, मुगाची डाळ घेतलेली आहे. मुगाच्या डाळीमध्ये पुष्कळ प्रोटीन आहे. वरण खा किंवा असं पण खा, दोन्ही चालायचं. तेलाचा वापर कमी करायचा, मी केला आहे थोडा, पण जरा आपण कमी करावा. अशा प्रकारे बघा मस्त सुटलेला आहे डोसा आणि आपला हा डोसा रेडी आहे. मस्त कडक कडक झालेला, क्रिस्पी झालेला मुगाचा डोसा. अशा प्रकारे बघा एक झालेला आहे. आपण डोसा देखील टाकून घेऊया. दुसरा देखील डोसा आपण टाकून घेतलेला आहे आणि तो पण झालेला. आपोआपच सुटतात, काहीच आपल्याला करायची गरज नाही आहे, ना सोडा ना काही ना काहीच नाही. बस आपल्याला रात्रभर डाळ भिजू घालायची आहे. हा लंचसाठी पण होऊ शकतो, टिफिनमध्ये पण होऊ शकतो. मी ब्रेकफास्ट पण करते आणि कधी कधी टिफिनला पण घेऊन जाते, जसं जमेल तसं त्या प्रकारे. बघा मस्त झालेला आहे हा पण क्रिस्पी, हो की नाही? तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये. बढिया, मी बघून घेते चेक करून खालून पण जरा झाला आहे की नाही. आणि ऑलमोस्ट आपले हे 2 डोसे झालेले आहेत. आपण मस्त त्याची प्लेटिंग करून घेऊया. किती छान क्रिस्पी झालेले आहेत, झटपट होणारे आहे, वेळ वाचणारे आहे आणि भरपूर प्रोटीनसुद्धा आपल्याला मिळणार आहे. चला झालेले डोसे आपण याची प्लेटिंग करून घेऊया. अशा प्रकारे मस्त प्लेट ठेवलेली आहे आपण आणि त्याच्यावर हे दोन्ही डोसे आपण करून घेऊया. आणि हो, या डोस्यांसोबत काय केलं होतं मी, एक चटणी देखील केली. वा, मस्त झालेला आहे डोसा. आणि दुसरा डोसाही झालेला आहे. याच्यासोबत एक चटणी केलेली होती, त्याच्यासाठी आपण घेतलेले आहेत 2 टमाटर घेतलेले आहेत, 1 कांदा, लसणाचा एक गाठच घेतलेला आणि 2 मिरच्या छान हे शिजून घेतलेले होते. म्हणजे डोसे सुरू करायच्या आधीच मी असे छान शिजून घेतलेले होते गॅसवर झाकण ठेवून. अशा प्रकारे मग आपण याचे टमाटरचे हे सालं काढून घेऊया. कांदे आणि सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. अशा प्रकारे आपण टमाटर आणि कांद्याच्या बघा सालं पटकन निघून जातात अशा प्रकारे शिजवल्यामुळे. आणि झटपट होणारी चटणी आहे. जर तुमच्याकडे लहान मुलं असेल तर मिरचीचा वापर कमी करा, अर्धीच मिरची घाला तिखट असेल तर, अदरवाईज तुम्ही घालू शकता. बघा अशा प्रकारे छान टमाटरचे सालं पण पटकन निघालेले आहेत आणि लसणाच्या पाकळ्या देखील काहीच मेहनत नाही लागली, पटापट निघालेल्या आहेत. आणि याच्यासाठी आपण थोडा चवीला आपण मीठसुद्धा घालूया याच मिक्सरच्या भांड्यामध्ये. वरून फोडणी वगैरे द्यायची पण गरज नाही, अशी झटपट होणारी ही चटणी आहे. मी साल पण घातलं होते कारण ते साल छान नरम झालेलं होतं, म्हणून मला आवडेल साल घालायला. तो मला नसेल आवडेल तर नका घालू. अशा प्रकारे. आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं घालूया धनी पावडर आणि थोडं तिखट आणि आपल्या चवीपुरतं मीठ घालूया आणि मिक्सरमध्ये मस्त एकदम ग्राइंड करून घेऊया. मस्त पूर्णच ग्राइंड करून घेऊया आणि टळा, आपली चटणी रेडी आहे.
झटपट होणारी ही चटणी आहे. डोसा म्हणा, इडलीसोबत म्हणा किंवा या अशा प्रकारच्या मुगाच्या डाळीच्या डोस्यासोबत तर ही खूप छान लागणारी चटणी आहे. थोडी घट्ट झालेली आहे तरी चालेलच, कारण आपला मस्त 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 वाटत होती ही मुगाच्या डाळीच्या डोस्यासोबत. अशा प्रकारे चटणी आपली रेडी आहे. छान तिखट झालेली होती. तुम्ही तुमच्या हिशोबाने मिरचीचा वापर करावा आणि आपण ही चटणी डोसासोबत वाढून घेऊया. अशा प्रकारे आपले डोसे मुगाच्या डाळीचे आणि चटणी रेडी आहे लंचसाठी, ब्रेकफास्टसाठी. तुम्ही पण ही रेसिपी करून बघा. आवडली तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.